नमस्कार, मी भीमराव लोणारा अजंता न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करत आहे। यावेळी मी लकडगंज परिसरामध्ये आहे आणि लकडगंज परिसरामध्ये हरिहर मंदिर लकडगंज ते कळमना उड्डाण पुलाचं लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। आपण हे बघू शकता दृश्य, आज लोकार्पण आहे हरिहर मंदिर लकडगंज आणि कळमना उड्डाण पुलाचं आज लोकार्पण सोहळा आहे। माझ्यासोबत काही समाजसेवक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ हरिहर मंदिर लकडगंज व कळमना उड्डाण पुलाचं लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आज। माझं नाव भूषण दडवे आहे, मी मध्य नागपूर विकास आघाडीचे अध्यक्ष आहे, जागृत सामाजिक कार्यकर्ता आहे। आपण जो प्रश्न मला विचारला तो अगदी योग्य प्रश्न आहे, पण माझा प्रश्न याच्या समोर असा आहे की हा जो उद्घाटन जे होणार आहे जुना भंडारा रोड नॅशनल हायवे क्रमांक 6चा, आपल्याला सांगू इच्छितो की 7/1/2000 ला जेव्हा टी चंद्रशेखर साहेब होते तेव्हा नागपुराचे 45 डीपी रोड सँक्शन झाले होते, त्यातले 44 रस्ते बनले आणि मे हॉस्पिटल पासून तर हा सुनील हॉटेल जिथं कार्यक्रम होत आहे हा रोड जो आहे ना आजपर्यंत बनला नाही, 26 वर्ष झाले। आणि याच्यासाठी जवळपास मी हायकोर्टात गेलो, मी आणि रवी पैगवार, आणि हायकोर्टातून 19 जुलै 2017ला आदेश झाला तर 3 महिन्यात रस्ता करा। आज 8 वर्षाला हायकोर्टाच्या आदेशाची पायमल्ली होत आहे। त्यानंतर आपला सांगू इच्छितो की याचं भूमिपूजन झालं होतं, आपल्याला माहिती आहे, मे हॉस्पिटल पासून तर ते फक्त काही 200 फुटाचा भूमिपूजन झाला, त्यानंतर हा रस्ता झाला नाही। आपला पुन्हा सांगू इच्छितो की आता 272 करोड रुपये आलेले आहे। आणि जेव्हा आपले एसडीओ यांनी आवाहन केलं होतं की बा कागदपत्र जमा केला, तर सर्व लोकांनी कागदपत्र जमा केल्या, रोड साठी ते लोक इंटरेस्टेड आहे। परंतु 3 तारखेला पैसे वाटप होणार होते, पण आजची 15 तारीख आहे, जवळपास 104 लोकांची प्रॉपर्टी क्लिअर झाली आहे। तिथे नजूल NIT सगळ्या प्रॉपर्टी क्लिअर आहे। माझी गडकरी साहेबांना अनेकदा भेटलो, मुख्यमंत्र्याला भेटलो, पालकमंत्र्याला भेटलो, कृष्णा खोपडेला भेटलो आणि तुमच्या प्रवीण दटकेला भेटलो। माझी या सर्वांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की आपण जो नॅशनल हायवे रोडचा जो जुना सांगत आहे मे हॉस्पिटल पासून सुनील हॉटेलचा रोडचा हा रोड पहिले महत्वाचा तो क्लिअर करा, कारण त्या रोडवरून जे लोक त्या उड्डाण पूल जाईल ना, तर उड्डाण पुलाचे कधी लोक जाणार आहे। तर माझी त्यांना विनंती आहे कुठपासून कुठपर्यंत बनायला हवा, मे हॉस्पिटल पासून ते सुनील हॉटेल पर्यंत हा डिपो सँक्शन झाला 7/1/2000 ला। नागपुराचे 45 रस्ते झाले, आज एक रोड बाकी आहे, दुर्भाग्य आहे। अतिक्रमण जास्त प्रमाणात आहे या मार्गावर, अतिक्रमण हटवायला पाहिजे अशी आहे, पण अतिक्रमण येते हटते, पुन्हा अतिक्रमण राहते परिस्थिती आहे। तर भूषण दर्वे सरांनी सांगितलं की जे रुग्णालय आहे तिथपासून तर सुनील हॉटेल पर्यंत जो आहे तो तिथे रस्त्यांचं चौडीकरण व्हायला पाहिजे अशी मागणी त्यांनी केलेली आहे। हरिहर मंदिर लकडगंज इथे उड्डाण पुलाचं लोकार्पण सोहळा आहे, तुमचा परिचय द्या, काय भावना आहे तुमच्या? माझं नाव योगेश डबाले, आध्यात्मिक आघाडीचा पूर्व नागपूरचा मी अध्यक्ष आहे। तर आमचे कृष्णा भाऊ खोपडे यांनी फार विकासाचे काम केलेले आहे, 7 ROB आणि अंडरब्रिज असे बांधलेले आहे। विकासाची गंगा त्यांनी फारच हे केलेली आहे, आमचे सीएम साहेब पेक्षाही जास्त काम केलेले आहे। सीएम साहेब आमचे हिरवाई, गडकरी साहेब यांनी इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये देशाची प्रगती केलेली आहे, फडणवीस साहेबांनी छान काम केलेलं आहे। कृष्णा भाऊ जेवढी विधानसभा आहे ते विधानसभेच्या हिशोबाने तर एकदम सीएम सारखे आहे। पूर्व नागपूरचा जो विकास झालेला आहे तो म्हणजे कृष्णभाऊ खोपडे यांनी आमदार असताना केलेला आहे असं तुमचं म्हणणं आहे? हो, डेव्हलपमेंट म्हणजे काय एक आणि विकास म्हणजे काय, म्हणजे विकास म्हणजे कृष्णाभाऊ म्हणजे विकास, हे एकमेकांचं पूरक झालेलं आहे। तर बेस्ट क्वालिटी आहे कृष्णाभाऊ मध्ये, त्याबद्दल काही सांगायची गरज। विकास पुरुष आहेत कृष्णा खोपडे असं म्हणायचं आहे मला? कृष्णा खोपडे विकास पुरुष आहे, त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये फारच काम उघडलेलं आहे। आजपर्यंत त्यांचे 10,000 करोड पेक्षाही जास्तचे काम केलेले आहे। तुमच्या काय भावना आहेत? जे आहे ते विकास पुरुषच नाही तर महान विकास पुरुष आहे, आणि ते जे काही कार्य करतात त्यांचे ठामपणे, निश्चितपणे आणि पूर्ण त्यांचं जो मन लागून ते कार्य करतात ते सगळ्यांनाच आवडतात। मी उपाध्यक्ष आहे,
भाजपाचा प्रभाग 21 आणि नरेंद्र हलमारे. आणि हा जो पूल आहे महाराष्ट्रात सेकंड नंबरवर आहे आणि विदर्भात टॉपवर आहे. फक्त मुंबई किंवा पुण्यालाच एक असा आहे. आणि रात्रीच्या वेळेस एवढं सुबक आणि सुंदर आहे की त्याची लाईटिंग फारच छान आहे. LED लाईट्स लावलेले आहे आणि ते हजाराच्या प्रमाणात आहे. रात्री कसा पाहण्यालायक आहे. म्हणजे पूल असं बघायला तर कोणी जात नाही पण हा पूल बघायला लोक येत आहेत. याच्यावरून विशेष काय आहे? किती फायदा झालेला आहे याचा? या पुलाचा फायदा पॉलिटिकल नंतरचा भाग आहे परंतु जे लोकांना पुष्कळ फायदा झालेला आहे. कारण की कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे. 2 सेतूला जोडण्याचं काम केलेलं आहे. आणि इतवारा टू पारडी हरिहर मंदिर त्यामुळे प्रत्येकाचा हे आहे. मनपाचे आयुक्त जे आहेत ते इथे पोहोचलेले आहेत. आढावा घेताना ते दिसत आहेत इथे. मनपाचे जे आयुक्त आहेत चौधरी सर, काय सांगाल सर? एकूणच आज लोकार्पण सोहळा आहे. आज विविध आपल्या जे नागपूर शहरामध्ये नागपूर महानगरपालिकेमार्फत आणि इतर डिपार्टमेंटची सुद्धा जी काही विकास कामं चाललेली आहेत त्याचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याचं मान्यवरांच्या हस्ते आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याच्यामध्ये बरेचसे जे आपले पायाभूत सेवा सुविधांची जी कामं आहेत, रस्ते असतील, मैदानांचा विकास असेल, गार्डनचा विकास असेल, काही आपल्या अग्निशमन व्यवस्थेचं बळकटीकरणाच्या संदर्भात जे आपले नवीन व्हेकल आलेले आहे, हायड्रोलिक प्लॅटफॉर्म, नंतर फायर स्टेशनचे भूमिपूजन, असे अनेक विकास कामांचे आज जे आहे तो कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते आयोजित केलेला आहे. अभिजित चौधरी सर जेव्हापासून महानगरपालिकेमध्ये आयुक्त म्हणून आले, विकासाचे कामं खेचून महाराष्ट्र सरकारकडे विकासाचे कामं खेचून आणले. याच्याबद्दल मी विशेषतः केंद्र शासन आणि राज्य शासनाचे धन्यवाद देईल की त्यांच्याकडनं आपल्याला भरपूर विकासासाठी भरघोस निधी जो आहे तो महानगरपालिकेमार्फत उपलब्ध झाला. आणि इव्हन महानगरपालिकेच्या बजेटमधून सुद्धा आम्ही शक्यतो जे लोकांच्या आवश्यकतेमध्ये जे काही लोकांच्या गरजेनुसार कामं आवश्यक आहे ते जास्तीत जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर गेल्या 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये बरेच आपण पायाभूत सेवा सुविधांच्या दृष्टीने महत्वाची कामं घेतलेली आहेत. किती कोटींचे काम केलेले आहेत सर? आज साधारणतः आपलं 400-450 कोटीचे कामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पणाचा सोहळा जो आहे तो इथे आपण आयोजित करत आहोत. की 400 ते 450 कोटींच्या कामांचे भूमिपूजनाचा कार्यक्रम आज पार पडत आहे, असे जे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत अभिजित चौधरी सर त्यांनी सांगितलेलं आहे. आमदार मोहन मते सर सुद्धा आमच्या सोबत आहे. काय सांगाल सर? इतका भव्य दिव्य असा लोकार्पण सोहळा आहे, किती फायदा होणार आहे या उड्डाणपुलाचा? मुळात तसं आहे का उड्डाणपूल कुठलाही तुम्ही फायद्याचा जर विचार केला म्हणजे आपण मेट्रोची जेव्हा सुरुवात केली होती कोणाला वाटत नव्हतं का मेट्रोची स्थिती चांगली राहील, मेट्रो चालेल, पण आज आपण पाहतो मेट्रो भरून भरून चालली आहे. आज शहर वाढत आहे, मॅक्झिमम लोक बाहेरून इथे शिफ्ट होत आहे नागपुरात आणि त्याच्यामुळं आज तुम्ही कुठल्या रस्त्यावर गेलो तुम्हाला मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक मिळेल. त्याच्यामुळे हे काळाची गरज आहे. आपण 20 वर्षापूर्वीचा विचार केला पाहिजे का या क्षणी काय होईल. आज आपण ज्या पद्धतीने युती सरकारने मान्य नितीनजीच्या आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वात ज्या पद्धतीने एनडीएच्या सरकारनं या नागपुरात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात विकास केला, निश्चितच येणाऱ्या काळात याची नितांत आवश्यकता असताना कुठे नागपुरात ट्रॅफिक सुरळीत राहील याच्यातून हरिहर मंदिर नकरगड व कळमना उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा आता पार पडत आहे. आपण बघू शकता इथे इथे नकरगंज येथील नागरिक सुद्धा दिसतात, भाजपचे कार्यकर्ता सुद्धा दिसत आहेत. नितीन गडकरी, आमदार कृष्णा खोपरे यांच्या हस्ते आता प्रज्वलन करताना आपल्याला दिसत आहे. आयुक्त अभिजित चौधरी सुद्धा दिसत आहेत. प्रज्वलन होत आहे. सोहळ्याला प्रारंभ आपण बघू शकता पोलिसांचा कडक असा बंदोबस्त दिसत आहे आणि क्षीरसागर साहेब सुद्धा जे आणि इकडे आता समारंभाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. एकूणच सांगायचं म्हणजे की कळमना उड्डाण पुलांचा लोकार्पण सोहळा तर हरिहर मंदिर नकरगंज व
मित्रांनो, उडान पुलाचं लोकार्पण सोहळा आता पार पडलेला आहे. तर आपण बघत राहा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट तिलकचंद टेंभुर्णे सह मी भीमराव लोणारे. आपण बघत रहा IBM TV9 न्यूज.